मित्रांनो, जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये म्हणा किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊन काम करतो, म्हणजे त्याचे जेवढे अधिकार असतात त्याच्या पलीकडे जाऊन काही करतो आणि सतत 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 हे करत राहतो. स्वतःला खूप मोठा माणूस समजायला लागतो. तेव्हा एका लिमिट नंतर काय होते का मालक जो राहते त्या कंपनीचा किंवा त्या ऑफिसचा, तो त्या कर्मचाऱ्याचे लगाम ओढतो, त्याची स्पीड कमी करतो. कारण हा कर्मचारी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये इतका असतो का त्याच्यापायी तो काही विचार करत नाही, वाटेल ते बोलत राहतो, वाटेल ते करत राहतो आणि त्याच्यामुळे मालकाला होत राहते प्रॉब्लेम. आणि जर का हे मालक जे आहेत, हे मालक जर का उद्धव ठाकरे असतील आणि कर्मचारी संजय राऊत असतील, तर मग काहीच विचारू नका. असा आयटम चालू असतो, अशी मजेदार गोष्टी होत राहतात का बस रे बस. आता ज्यांच्या मर्जीवर उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य अवलंबून आहे, ते राजकारणात टिकतील की नाही टिकतील हे ज्यांच्या हातात आहे, ते ठरवणं ज्यांच्या हातात आहे. त्याच काँग्रेसला जर का हा कर्मचारी डिवचत असन, तर शेवटी उद्धव ठाकरे लगाम तो ओढणारच आहे. सध्या राज्यामध्ये हेच होऊन राहिलं. लोकसभेच्या जागा वाटपावरून संजय राऊतांनी बेडक्या फुगवून पाहिल्या, आम्हाला इतक्याच जागा पाहिजे, आम्हाला तितक्याच जागा पाहिजे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, आम्ही यांच्याशी चर्चा करणार नाही. हे सगळं झालं, बेडक्या फुगवून पाहिल्या. आणि जेव्हा त्याचं नुकसान व्हायला लागलं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा डब्यात बंद केलं. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, गेल्या 1-2 आठवड्यापासून संजय राऊत काँग्रेसला डिवचून राहिले, जागा वाटपावरून काँग्रेसला डॉमिनेट करायचा प्रयत्न करून राहिले, त्यांना पायाखाली ठेवायचा प्रयत्न करून राहिले काँग्रेसच्या इथल्या नेत्यांना. आम्हाला म्हणे लोकसभेच्या 27 जागा पाहिजे, त्याच्या खाली आम्ही ऐकणार नाही, आम्ही आत्तापर्यंत 27 जागा लढवल्या आहे, आम्हाला 27 जागा मिळायला पाहिजे, उरलेल्या जागा तुम्हाला काय करायचं ते करा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी उरलेल्या जागेत काय करायचं ते करा. हे 23च्या खाली तर आम्ही एका जागेवर ऐकणार नाही बा, आमची तेवढी ताकद आहे. आता त्याच्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राऊत आणि शिल्लक सेनेची पार इज्जतच काढली. का 23 जागा तर मागून राहिले, तेवढे उमेदवार ते मिळतील का तुम्हाला? जिंकणं दूरची गोष्ट आहे. जर तुम्हाला 23 जागा दिल्या तर आम्ही काय करायचं? शिल्लक सेनेला जर 23 जागा दिल्या तर उरलेल्या 25 जागांमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे लढतील ना. अजून वंचित बहुजन आघाडी आहेच, त्यांनाही काहीतरी द्यावं लागन. आणि हा प्रपोजल जो आहे, संजय राऊतांची जी काही मागणी होती ती काँग्रेसला काही मान्य झाली नाही. होणारही नव्हतं ना, मान्य करणं शक्य नाही कुठलाच पक्ष. वडेट्टीवारांनी डायरेक्ट संजय राऊतांना कोल्लं. मग नेहमीप्रमाणे सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कीर्तनाचा जो कार्यक्रम होते भांडुपला, त्याच्यामध्ये संजय राऊत नेहमी गिरे तो भी टांग ऊपर करत ते भपकारे द्यायला लागले. आम्ही इथल्या नेत्यांशी बोलतच नाही, कोण वडेट्टीवार आम्ही ओळखत नाही, आमची चर्चा डायरेक्ट राहुलजी, सोनियाजी, मग खरगे, वेणुगोपाल यांच्यासोबत चालू आहे, दिल्लीत आमची चर्चा चालू आहे. इथल्या नेत्यांना एकदम पाणी कम करून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही काय करून राहिलो का बा, आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नाही, आम्ही दिल्लीतल्या नेत्यांशी बोलून राहिलो. एवढं सगळं झाल्याच्या नंतर काँग्रेसचे नेते चूप बसतील ना. त्यांनी पण पलटून राऊतांवर टीका केली आणि काँग्रेसचे जे दिल्लीतले नेते आहेत त्यांनी यांची साथ दिली आपल्या पक्षातल्या लोकांची. स्वाभाविक आहे. संजय राऊतांसाठी कोणी विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोलेंना नाराज नाही करणार आपल्याच पक्षातल्या लोकांना. आता इकडे हे वर्ड ऑफ वॉर सुरू होतं. प्रत्येक जण आपापलं महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करत होता. संजय राऊत एक बोलायचे, मग वडेट्टीवार एक बोलायचे, नाना पटोले एक बोलायचे, अशोक चव्हाण तिकडनं काहीतरी बोलायचे, मग त्याच्यावरती पुन्हा संजय राऊत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भुवया उडवत काय काय स्टेटमेंट करायचे. या सगळ्या प्रकाराची संजय राऊतांना मोठी मजा येत असत. पण उद्धव ठाकरेंचं बीपी वाढवत होते ते. तिकडे उद्धव ठाकरेंचं बीपी वाढत होतं. राऊतांनी एक एक स्टेटमेंट केलं का तिकडे त्यांच्या छातीत कळ येत असं उद्धव ठाकरेंच्या. प्रत्येक स्टेटमेंट नंतर राऊतांचा प्रत्येक स्टेटमेंट आणि प्रत्येक दावा, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंना डोळ्यासमोर आपलं पॉलिटिकल करिअर,
आपल्या पोराचं पॉलिटिकल करिअर असं खाली जाताना संपताना दिसत असत. म्हणजे ते विचार करत असतील रोज का बा मी इकडे काँग्रेसला एवढा चुचकारून राहिलो, काँग्रेसच्या गुड बुक्समध्ये जायचा प्रयत्न करून राहिलो, सोनिया गांधींसमोर मुजरे घालून राहिलो, माझं आणि माझ्या मुलाचं करिअर सेट करायचा प्रयत्न करून राहिलो, आणि आपलाच कर्मचारी आपली पुंगी वाजून राहिला. कर्मचारी म्हणजे नेहमीप्रमाणे सामनाचे संपादक आहे म्हणून ते कर्मचारी. मग त्यांना अचानक एक दिवशी हे आठवलं असन का बा संजय राऊत तर एकदा बोलताना असं म्हणाले होते, मीडियाशी बोलताना आणि भाषणातही असं म्हणाले होते का मी शरद पवारांचा शिष्य आहे, मी पवारांचा माणूस आहे. मग हा शिष्य आपल्या गुरुसाठी आपल्याला खड्ड्यात तरी टाकू राहिला, काय सांगता येते. मग यांना आलं असं टेन्शन उद्धव ठाकरेंना. एक तर यांनी आधीच भाजपची दुश्मनी घेऊन मोठं नुकसान करून घेतलेलं आहे, ते दरवाजे कायमचे बंद करून टाकले. मग काकांचा हात धरला आपल्या, काका म्हणजे वडिलांचे मित्र, आपल्या वडिलांचे जे मित्र असतात त्यांनाही आपण काकाच म्हणतो की नाही, तसे काका. आता त्या काकांनी मुख्यमंत्री बनवलं, सगळं दिलं, सगळी इच्छा पूर्ण केली, पण जे काकांनी मिळवून दिलं ती खुर्ची आणि ते सरकार, ते काही टिकवता आलं नाही. नाका खालून कधी निघून गेलं काही कळलंच नाही. आता पुन्हा आपण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करून राहिलो, सत्तेत येण्याचे प्रयत्न करून राहिलो, तर यांचा आपला भलताच जांगळबुत्ता चालू आहे. असंच जर चालू राहिलं तर हे एक दिवस आणते घरावर गोटे. आणि आता तर काकांच्याही पक्षाचा बेंगाभाग झालाय, तेही काही कामाचे नाही. वेळ पडली तर ते म्हणतील का मी महापक्ष सांभाळू का तुमच्या मदतीला येऊ. तिकडे काकांचं स्वतःचं देऊळ पाण्यात आहे, तर तिथं कुठं नेऊन आपला नंदी बांधता. मग उरलं कोण? काँग्रेस. आता एक तोच सहारा आहे, डुबते को तिनके का सहारा, आणि त्याची पण संजय राऊत पुंगी वाजून राहिले. आता आपल्यालाच काहीतरी करा लागल, नाही तर काही खरं नाही. म्हणून मग उद्धव ठाकरे उतरले मैदानात, म्हणजे मातोश्रीच्या अंगणात. मैदान म्हणजे खूप मोठ्या मैदानात गेले काय खूप काही केलं असं तुम्ही समजू नका, ते करत नाही तसं कधी. मैदान म्हणजे त्यांच्याशी मातोश्रीचं जे काही अंगण आहे ते. एक त्यांनी तिथे येऊन स्टेटमेंट केलं की राज्यात महाविकास आघाडीला प्रॉब्लेम होईल असं मी काही करणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा हे सांगणं होतं सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना की बाबा मला माफ करा, हे काहीतरी भलतंच करू राहिले, याच्याशी माझा संबंध नाही, याला मी सांभाळतो, माझ्याकडे लक्ष ठेवा, माझ्यावरती राग धरू नका, कृपादृष्टी ठेवा माझ्यावर, मला असं अर्ध्यात सोडू नका. तुमच्याच आधारावरती मी आहे, तुम्ही नाही राहिले तर माझं कोणी नाही. भलेही मला 5,000 मनसबदारीच्या लाईनीत उभे करा, पण उभे करा. आता गांधी कुटुंब, मल्लिकार्जुन खरगे किंवा के.सी. वेणुगोपाल यांना किती भाव देतात हे आपण बघितलं आहे. एक काळ असा होता की भाजपचे मोठे मोठे नेते मातोश्रीवर जायचे जागा वाटप वगैरे या सगळ्या चर्चा करायला. अगदी आत्तापर्यंत 2019च्या निवडणुकीपर्यंत अमित शहा वगैरे मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे. आता काय परिस्थिती आहे बरं? तेव्हा काय होतं की उद्धव ठाकरे जेवढी जागा सीट मागतील जवळपास तेवढ्या त्यांना मिळायच्या, 1-2 मागे पुढे. आता लोकसभेमध्ये ते 23 जागा मागून राहिले, त्यांना कोणी देऊन नाही राहिलं. भाजपचे नेते मातोश्रीत येऊन 23 जागा द्यायचे, ह्यांना दिल्लीत मुजरे घातले तरी 23 जागा नाही मिळून राहिल्या. दिल्लीतल्या चपराशी हिंगलवून विचारत नाही राजीव यांना. मागे मारे संजय राऊतांनी असा दावा केला की आता राहुल गांधी मातोश्रीवर येणार, उद्धवजींना भेटणार वगैरे. ते जेव्हा ते सावरकरांवर टीका केली होती आणि मालेगावमधनं धमकी दिली, म्हणजे दम दिला होता उद्धव ठाकरेंनी की सावरकरांवर टीका केली तर खबरदार, आम्हाला चालणार नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे, आम्ही सहन करणार नाही. मग त्याच्यानंतर प्रश्न आले की बाबा मग आता कसं? टीका तर राहुल गांधींनी केली, महाविकास आघाडीचं काय होईन आता? त्याच्यानंतर संजय राऊतांनी मोठा दावा केला होता की नाही सगळं ठीक आहे. आमचं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे, ते उद्धव ठाकरेंना भेटायला राहुल गांधी येऊन राहिले मातोश्रीवर.
कधी येऊन राहिले, कोण येऊन राहिलं, कुठे येऊन राहिलं, काहीच नाही. म्हणजे भाजपला चिडवायचे ना, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, तसं आहे यांचं. राहुल गांधी मातोश्री आएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अजून मातोश्रीवरती राहुल गांधी काय कोणीच आले नाही काँग्रेसचे नेते. तेव्हा काय झालं, तेव्हा ते म्हणाले की आधी तुम्ही दिल्लीत या. कोण बरं आलं, कोण भेटायला राहुल गांधींच्या ऐवजी? के.सी. वेणुगोपाल. काय संबंध? म्हणजे येणार होते राहुल गांधी, आले के.सी. वेणुगोपाल. हे काँग्रेसच्या लेखी, गांधी कुटुंबाच्या लेखी उद्धव ठाकरेंची काय किंमत आहे हे त्या दिवशी दिसलं. वेणुगोपालही काय म्हणाले, त्याच्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स झाली, उद्धव जी दिल्ली आएंगे, सोनिया जी से मिलेंगे, फिर उसके बाद हम सोचेंगे कि मातोश्री में राहुल जी कब आने वाले. आता हे सगळं आहे. मातोश्रीवर येण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांना 10 जनपथला बोलवलं मुजरा करायला. आता अशी जर का उद्धव ठाकरेंची तिथे किंमत असेल, इतकी किंमत जर गांधी कुटुंब उद्धव ठाकरेंना देत असेल, तर ते लोक एका मिनिटात यांना कटाप करतील टीममधून. यांना थोडी सोबत घेऊन फिरणार आहे ते. आता हे संजय राऊतांच्या लक्षात येत नसन, याच्यावर कोणाचा विश्वास बसणार आहे का बा आपण असं काही बोललो तर आपल्या पक्षाला, जो काही उरला सुरला शिल्लक पक्ष आहे त्याला, आपल्या पक्षप्रमुखाला प्रॉब्लेम होईल, हे त्यांच्या लक्षात आलं नसन का? आलं असन. याच्यावरती कोणाचाच विश्वास नाही का संजय राऊतांनाही समजलं असं. आणि हा धोका ओळखून उद्धव ठाकरे शेवटी मध्ये पडले आणि त्यांनी संजय राऊतांचे घोडे आवरले. म्हणजे आता तरी संजय राऊत समजतील इशारा. उद्धव ठाकरे जे म्हणाले की महाविकास आघाडी महत्त्वाची आहे, आम्ही काही होईल असं नुकसान होईल असं वागणार नाही, असं काही बोलणार नाही, असं काही करणार नाही, जेवढ्या जागा देतील तेवढ्या चुपचाप आम्ही घेऊन झोळी पसरून उभे आहे, टाकायचे तेवढे टाका, जेवढं जो दिया वो भी अच्छा, जो नहीं दिया वो भी अच्छा वगैरे. आता ही सगळे याच्यातनं हिंट घेऊन, याच्यातनं पुढे काय करायचं आहे हे समजून संजय राऊत कमी बोलतील आणि आपला मालक अजून अडचणीत येणार नाही याची काळजी घेतील. असं बघू आता असं होते का. मित्रांनो, आता इथंच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.